नमस्कार मित्रांनो, मी देवदास बडे, क्राफ्ट इन्स्ट्रक्टर, मशीनिस्ट, ITI अहमदनगर। आज आपण डेप्थ मायक्रोमीटर या पाठाची माहिती घेणार आहोत। तर डेप्थ मायक्रोमीटर आपण शिकताना आपण एकूण 6 टप्प्यामध्ये याची माहिती घेणार आहोत। प्रथमतः त्याचं आपण इंट्रोडक्शन पाहणार आहोत, त्यानंतर पार्ट्स, कन्स्ट्रक्शनल फीचर्स, ग्रॅज्युएशन अँड लेस काउंट, युजेस ऑफ डेप्थ मायक्रोमीटर आणि केअर अँड मेंटेनन्स, अशा 6 टप्प्यामध्ये आपण याची माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, ह्याचं इंट्रोडक्शन पाहताना आपण ह्या मायक्रोमीटरची आवश्यकता काय, आपण या अगोदर हे पाहिलं होतं, व्हर्नियर कॅलिपर पाहिलं होतं बा। तो व्हर्नियर कॅलिपर जो आहे त्याने पण आपण डेप्थ मोजू शकतो, पण व्हर्नियर कॅलिपरचं जी डेप्थ मोजण्याची जी ॲक्युरेसी आहे ती पाहिजे तेवढी मिळत नाही। व्हर्नियर कॅलिपरच्या सहाय्याने आपण 0.02 mm एवढा त्याचा लेस काउंट आहे, त्याच्या फरकाने आपण माप घेऊ शकतो। परंतु आपल्याला जर त्यापेक्षा जास्त ॲक्युरेसी माप घ्यायचं असेल तर आपल्याला ह्या मायक्रोमीटरचा जो लेस काउंट आहे तो 0.01 mm आहे, म्हणजे साहजिकच व्हर्नियर कॅलिपरच्या दुप्पटीचा लेस काउंट आहे। दुसरी गोष्ट, व्हर्नियर कॅलिपरने माप घेताना नेमकी कोणती रेषा मॅच झालेली हे ओळखायला थोडंसं अवघड जातं। तसंच डेप्थ व्हर्नियर कॅलिपर जो डेप्थ रॉड आहे तो त्याची ॲक्युरेसीविषयी खात्री सांगता येत नाही, तो झिजलेला असतो किंवा त्याची ॲक्युरेसी आपल्याला तेवढी मिळत नाही, म्हणून आपण डेप्थ मायक्रोमीटर वापरणं हिताचं असतं। तर डेप्थ मायक्रोमीटर याच्या नावातच याचा अर्थ आहे बा, डेप्थ म्हणजे खोली मोजण्याचा मायक्रोमीटर। तर ह्या मायक्रोमीटर सहाय्याने आपण 0.01 mm एवढ्या ॲक्युरेसीने आपण याचं जॉबचं माप घेऊ शकतो, खोलीचं माप घेऊ शकतो। आणि आउटसाईड मायक्रोमीटरप्रमाणे हे सुद्धा आपल्याला 25-25च्या फरकाने वापरावे लागतात। आउटसाईड मायक्रोमीटरमध्ये काय असतं तर 0 ते 25साठी वेगळा मायक्रोमीटर असतो, 25 ते 50साठी वेगळा असतो, म्हणजे प्रत्येक रेंज 25 mmच्या रेंजला आपल्याला वेगळा मायक्रोमीटर वापरला होतो। या ठिकाणी तसं नाही, मायक्रोमीटर एकच असतो, फक्त त्याचे डेप्थ रॉड किंवा एक्सटेन्शन रॉड आपण बदलले तर आपल्याला 25-25 mmच्या फरकाच्या रेंज आपल्याला मिळत जातात। तर आता पार्ट्स पाहूया आपण। तर पहिला जो पार्ट आहे याचा स्टॉक। तर याचा जो मायक्रोमीटरचा सगळ्यात खालचा जो पार्ट आहे याला स्टॉक असं म्हणतात। हा स्टॉक जो आहे तो रेफरन्स सरफेस म्हणून काम करतो। त्या रेफरन्सपासून तुमचा जो एक्सटेन्शन रॉड आहे तो खाली पुढच्या सरफेसला जाऊन टच होऊन माप घेतलं जातं, तर तो आहे स्टॉक। स्टॉक जो आहे त्याला चांगल्या प्रकारे मशीनिंग करून मशीनिंग करून हार्डनिंग करून नंतर त्याला ग्राइंडिंग केलं असतं, ॲक्युरेसीमध्ये चांगला फ्लॅटनेस त्याचा बनवला असतो। त्यानंतर स्लीव आहे, तर स्लीव कशाला म्हणजे स्टॉकला जे पाठीमागच्या बाजूला हा पाईपसारखा किंवा नळीसारखा भाग जोडलेला आहे याला स्लीव असं म्हणतात। ह्या स्लीववरती एक डेटम लाईन असते आणि डेटम लाईनवरती मेन स्केलची आखणी केली असते आणि स्लीवच्या मागच्या बाजूला थ्रेड केले असतात आणि त्याला हा थिंबल बसवलेला असतो। थिंबल हा जो मागचा भाग आहे याला थिंबल असं म्हणतात। थिंबलवरती पण एक सर्क्युलर स्केल आहे, तर त्याला थिंबल स्केल असं म्हणतात। नंतर थिंबल कॅप, थिंबलच्या मागच्या बाजूला ही मागची बाजूला जो ही कॅप आहे बघा इकडं, हा थिंबल आहे आणि थिंबलच्या मागच्या बाजूला इथं दिसते बा, हा जो भाग आहे ना ह्या भागाला थिंबल कॅप असं म्हणतात। आणि हा जो थिंबल आहे ह्या थिंबलला मागच्या बाजूला थ्रेड करून त्याच्यावरती थिंबल कॅप बसवलेली असते। त्यानंतर पुढचा पार्ट आहे रॅचेट स्टॉप। रॅचेट स्टॉप कशाला म्हणायचं तर तो थिंबल कॅपच्या मागच्या बाजूला ही जी लहानसा असा स्क्रूसारखा भाग दिसतोय त्याला स्ट्रेट नर्लिंग केलं असं, तो आहे रॅचेट स्टॉप। रॅचेट स्टॉपचा उपयोग कशासाठी होतो तर आपण व्यक्तीपरोदे आपलं माप रिडिंग बदलू नये, कारण प्रत्येक माणसाचे हाताळण्याची जी प्रेशर आहे तो वेगवेगळा भेटू शकतो, तो प्रेशर वेगवेगळा नाही भेटला पाहिजे, एकसारखा भेटला पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी रॅचेट स्टॉपचा वापर केला असतो। त्यानंतर आहे एक्सटेन्शन रॉड्स। एक्सटेन्शन रॉड जे आहेत ते या ठिकाणी हा एक्सटेन्शन रॉड एक बसवलेला आहे आणि आपल्या याचं ऐवजी समजा मोठा पुढची साईज चेक करायची आपला 25 ते 50, तर हा काढून त्या ठिकाणी दुसरा बसवावा लागेल। त्यासाठी काय करावं आपल्याला, ही जी कॅप आहे मागची ही कॅप आपल्याला काय करावं होती, काढून घ्यावी लागते। कॅप याला थ्रेड असतात, आपण ती खोलून
काढली की त्यामध्ये आपण हा पहिला जो आतला एक्सटेन्शन रॉड आहे तो काढून घ्यायचा आणि त्या ठिकाणी दुसरा पाहिजे तो एक्सटेन्शन रॉड आपण काय इन्सर्ट करायचा आणि परत कॅप लावून घ्यायची आणि त्या थिंबलमधून किंवा त्या मायक्रोमीटरमधून हे जे एक्सटेन्शन रॉड आहे तो परफेक्टली ठिकाणी फिट व्हायला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी याला कॅप असते किंवा कॉलर असते कॉलर एक्सटेन्शन रॉडला मागच्या बाजूला कॉलर असते त्यामुळं तो एक्सटेन्शन रॉड मागं पुढं सरकत नाही एकदा बसवल्यानंतर. आता आपण पाहूया याची रचना. डेप्थ मायक्रोमीटर कन्सिस्ट अ स्टॉक ऑन विच ग्रॅज्युएटेड स्लीव इज फिटेड. म्हणजे याची रचना कशी आहे आता आपण पाठ पाहताना याची रचना थोडी पाहिलीच आहे. तर स्टॉक आहे आणि स्टॉकला काय केलेलं आहे ग्रॅज्युएटेड स्लीव फिट केलेली. बघा हा स्टॉक आहे आणि ह्या स्टॉकला ही ग्रॅज्युएटेड स्लीव काय केलेली फिट केली आहे. त्यानंतर द अदर एंड ऑफ स्लीव इज थ्रेडेड विथ 0.5 mm पिच विथेड. तर या थिंबलच्या मागच्या बाजूला ह्या स्लीवच्या मागच्या बाजूला 0.5 mm पिचचे व्ही थ्रेड पाडले असतात आणि थिंबल विच इज इंटरनली थ्रेडेड टू सेम पिच फ्रॉम मॅट्स विथ द थ्रेडेड स्लीव अँड स्लाइड्स ओव्हर इट. तर ह्या स्लीववरती हा जो थिंबल आहे तो त्यालासुद्धा आतून तशाच प्रकारचे थ्रेड पाडले असल्यामुळं ते थ्रेड एकमेकाला मॅच होतात आणि या स्लीववरती हा थिंबल काय होतो पुढे मागे फिरवल्यावरती स्लाइड होत असतो. द अदर एंड ऑफ द थिंबल हॅज अन एक्सटर्नल स्टेप मशीन्ड अँड थ्रेडेड टू अकोमोडेट थिंबल कॅप. हा जो थिंबल आहे थिंबलच्या मागच्या बाजूसुद्धा स्टेप करून त्यावर थ्रेड पाडले असतात आणि त्या थ्रेड कशासाठी पाडले असतात तर त्याच्यावरती थिंबल कॅप बसवली जाते. ही जी थिंबल कॅप आहे ह्या थिंबलच्या मागच्या बाजूला जी स्टेप केली आहे त्याच्यावर पाडलेल्या थ्रेडवरती ही थिंबल कॅप बसते. त्यानंतर अ सेट ऑफ एक्सटेन्शन रॉड इज सप्लाइड. ह्याबरोबर एक्सटेन्शन रॉडचा सेट पुरवलेला असतो. ते एक्सटेन्शन रॉड असतात 0 ते 25, 25 ते 50, 50 ते 75, 75 ते 100, 100 ते 125 आणि 125 ते 150 असे त्याबरोबर एक्सटेन्शन रॉड पुरवलेले असतात. द एक्सटेन्शन रॉड कॅन बी इन्सर्टेड इनसाइड द थिंबल अँड स्लीव. द एक्सटेन्शन रॉड्स हॅव अ कॉलर हेड विच हेल्प्स द रॉड टू बी हेल्ड फर्मली. तर हा जो एक्सटेन्शन रॉड आहे हा बसवतो कुठून तर ही थिंबल कॅप खोलून मागच्या बाजूने असा या ठिकाणी तो इन्सर्ट करावा लागतो. या थिंबल आणि हा जो स्लीव आहे याच्यामधून तो एक्सटेन्शन रॉड काय होतो पुढे येतो आणि त्यानंतर त्यावरती थिंबल कॅप बसवली जाते. द मेजरिंग फेसेस ऑफ स्टॉक अँड द रॉड्स आर मशीन्ड परफेक्टली फ्लॅट अँड हार्डन्ड टेम्पर्ड अँड ग्राउंड. ह्या एक्सटेन्शन रॉडचा फेस हा फेस आहे बघा हा फेस आणि हा डेप्थ मायक्रोमीटरचा फेस स्टॉकचा फेस हे काय केले असतं परफेक्टली मशीनला परफेक्टली कसे फ्लॅट अँड हार्डन्ड टेम्पर्ड अँड ग्राउंड. म्हणजे मशीनिंग करून हार्डनिंग करून टेम्परिंग केले असतात आणि नंतर त्याला ग्राइंडिंग केले असतात. म्हणजे ग्राइंडिंग करून त्याचा पृष्ठभाग जो आहे सपाट आणि गुळगुळीत असा बनवला असतो जेणेकरून आपल्याला मापाची अचूकता परफेक्ट मिळेल. द एक्सटेन्शन रॉड्स मे बी रिमूव्ड अँड रिप्लेस्ड अकॉर्डिंग टू द साईज ऑफ डेप्थ टू बी मेजर्ड. आपल्याला ज्या प्रकारची डेप्थ चेक करायची त्यानुसार आपल्या एक्सटेन्शन रॉड हे काढून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला रिप्लेस करता येतात. उदाहरणार्थ आपल्याला जर माप घ्यायचं असेल 14.17 तर आपल्याला त्यासाठी 14.17 मापासाठी आपल्याला 0 ते 25चा एक्सटेन्शन रॉड त्या ठिकाणी वापरावं लागेल. जर समजा आपल्याला माप घ्यायचं 37 माप हे केवढं येतं 25 ते 50 दरम्यान येतं. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी हा जो 25 ते 50चा जे एक्सटेन्शन रॉड आहे 25 ते 50चा तो त्या ठिकाणी इन्सर्ट करावा लागेल. तो पहिला काढून घ्यावा लागेल. समजा आपल्याला 119 माप घ्यायचं आहे तर 119 मापासाठी आपल्याला काय करावं लागेल मग 100 ते 125चा एक्सटेन्शन रॉड त्या ठिकाणी इन्सर्ट करावं लागेल आणि त्याने आपल्याला माप घेता येईल. जेव्हा आपण 100 ते 125चा एक्सटेन्शन रॉड त्यामध्ये इन्सर्ट करू तेव्हा या मायक्रोमीटरचं स्वतःच रिडिंग
हे 100 असेल आणि जे मोठ्यात मोठं रिडिंग असेल ते 125 असेल. जर 0 ते 25 एक्सटेन्शन रॉड वापरणार असेल आपण तर सुरुवातीचं रिडिंग 0 असेल आणि मोठ्यात मोठं रिडिंग तिथं काय असेल 25. समजा आपला हा 100 ते 125चा एक्सटेन्शन रॉड वापरतोय आपण, मग त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, ज्या ठिकाणी जर समजा 0 असेल तर 0ला आपण 100 माप समजायचे आणि 0च्या पुढं जे काही माप असेल ते आपण 100मध्ये ॲड करून जे काही येईल त्याला त्याचं रिडिंग असं आपल्याला म्हणता येईल. तर अशा प्रकारे द एक्सटेन्शन रॉड्स मे बी रिमूव्ड अँड रिप्लेस्ड अकॉर्डिंग टू द साईज ऑफ डेप्थ टू बी मेजर्ड. आपल्याला जी काही डेप्थ मोजायची आहे त्या डेप्थच्या साईजनुसार आपल्याला एक्सटेन्शन रॉड रिप्लेस करावे लागतील, बदलावे लागतील. आता आपण पाहूया ग्रॅज्युएशन. ग्रॅज्युएशन म्हणजे आखणी. ह्या मायक्रोमीटरचा जो डिस्काउंट आहे 0.01 mm आहे. तर मग त्यासाठी ह्या मायक्रोमीटरवरती कशा प्रकारची आखणी केलेली आहे ते आपण पाहूया. तर द ग्रॅज्युएशन्स नंबर्ड ऑन द स्लीव अँड थिम्बल आर इन रिव्हर्स डायरेक्शन टू दॅट मार्क्ड ऑन आउटसाईड मायक्रोमीटर. बघा या ठिकाणी मी तुम्हाला झूम करून दाखवतो. तुमचा जो आउटसाईड मायक्रोमीटर आहे, आउटसाईड मायक्रोमीटरवरती जी आखणी असते त्यापेक्षा याच्यावरची जी आखणी आहे ती कशी आहे, परफेक्टली रिव्हर्स आहे. रिव्हर्स आहे का रिव्हर्स आहे, तर आपण आउटसाईड मायक्रोमीटरमध्ये जेव्हा आपण थिंबल क्लॉकवाईज फिरवतो तेव्हा स्पिंडल पुढे पुढे येतो, म्हणजे ॲन्युल आणि स्पिंडलमधलं अंतर कमी कमी होत जातं. म्हणून त्या ठिकाणी जेव्हा आपण मागे घेतो तेव्हा काय होतं, माप जे त्यातलं जे दोन ॲन्युल आणि स्पिंडलमधलं जे माप आहे ते वाढत जातं. म्हणून मागे जाताना काय व्हायला पाहिजे, रिडिंग वाढत जायला पाहिजे. म्हणून आउटसाईड मायक्रोमीटरमध्ये सुरुवातीला 0 असतो आणि मागं 5, 10, 15, 20, 25 असे आखणी गेली असते. तर डेप्थ मायक्रोमीटरमध्ये जेव्हा हा डेप्थ रॉड मागं असेल, एक्सटेन्शन रॉड मागं असेल पूर्णतः, तेव्हा ते रिडिंग 0 असतं. म्हणजे मागच्या बाजूला याचा 0 असतो. मागच्या बाजूला काय याचा स्लीववरती 0 आहे आणि जसं आपण पुढं पुढं जाऊ, जसं आपण पुढं पुढं जाऊ तसं याचं रिडिंग काय होतं, वाढत जातं. तर याच्या आतली जी रचना आहे, इंटरनल जे मेकॅनिझम आहे, जे थ्रेड्स आहेत ते आउटसाईड मायक्रोमीटर सारखेच आहेत. आउटसाईड मायक्रोमीटरसुद्धा 0.5 mm वितळे असतात, याला सुद्धा तेच असतात. मग फक्त याची काय आहे, वरतून जी आखणी केलेली आहे स्लीववरती ती उलट दिशेने आहे आणि तशीच थिंबलची आखणीसुद्धा उलट दिशेने आहे. आउटसाईड मायक्रोमीटरला 0च्या खाली 45चा आकडा असतो आणि वरच्या बाजूला 5चा आकडा असतो. तर ह्या डेप्थ मायक्रोमीटरला 0च्या खाली बघा 5 आहे आणि वरती किती आहे 45. म्हणजे जेव्हा आपण काय करू, याला क्लॉकवाईज फिरू, ह्याला क्लॉकवाईज फिरू आपण कशाला, एक मिनिट, जेव्हा आपण या थिंबलला क्लॉकवाईज फिरू, क्लॉकवाईज म्हणजे असं क्लॉकवाईज फिरू, तेव्हा काय होईल, हा तुमचा स्पिंडल काय होईल, पुढे जाईल म्हणजे काय होईल, तुमची डेप्थ वाढत जाईल म्हणजे काय होईल, या ठिकाणी जे काही हालचाल होईल या ठिकाणी काय व्हायला पाहिजे, ती वाढती व्हायला पाहिजे. म्हणजे 0 नंतर 5, 10, 15, 20, 25 असं वाढत जायला पाहिजे. त्याच प्रकारे स्लीववरती सुद्धा आकडा काय व्हायला पाहिजे, पुढचं जो रिडिंग तुमचं काय व्हायला पाहिजे, वाढत जायला पाहिजे. म्हणजे 5, 10, 15 असं पुढं रिडिंग काय होत जातं, वाढत जातं. म्हणून ह्या डेप्थ मायक्रोमीटरची जी आखणी आहे आउटसाईड मायक्रोमीटरपेक्षा काय असते, उलट असते. ऑन द स्लीव डेटम लाईन इज मार्क्ड फॉर लेंथ ऑफ 25 mm. स्लीववरती 25 mm ची डेटम लाईन मार्क केलेली आहे. दिस इज डिवायडेड इंटू 25 इक्वल पार्ट्स अँड ग्रॅज्युएटेड ईच लाईन रिपेडिंग 1 mm. परत आता मी झूम करतो. ह्या मायक्रोमीटरची जे ही डेटम लाईन आहे, डेटम लाईनवरती 25 mm ची आखणी केलेली आहे. 25 mm मध्ये 25 भाग केलेले आहेत. म्हणजे एक भागाचा 1 मिलीमीटरचा असतो आणि प्रत्येक 1 मिलीमीटरचा भाग जो आहे त्याला परत आणखी खालच्या बाजूला काय केलं आहे, सब डिवाईड केलेलं आहे पाहिजे. त्यामुळं प्रत्येक वर्ष 1 मिलीमीटरचे परत खालच्या या रेषामुळं परत 2-2 भाग होतात. म्हणजे याचा जो लहान लहान भाग आहे ह्या मेन स्केलवरचा तो किती होतो, मग तो सब डिवाईड केल्यामुळं तो 0.5 mm होतो. आणि आतमधील जे थ्रेड आहेत ते 0.5 mm पिचचे असल्यामुळं आणि नट आणि बोल्टचं जे तत्व आहे, नट आणि बोल्टचं किंवा स्क्रू थ्रेडचं, इथे त्याच्या एका फेऱ्यामध्ये त्याच्या पिच इतकं पुढं किंवा मागे सरकतात. मग तसंच हा जो मायक्रोमीटर आहे
त्याच्या एका फेऱ्यामध्ये त्याच्या पिच इतकं पुढं मागे सरकेल. त्याचा पिच आहे 0.5 म्हणजेच 0.5 mm तो पुढं सरकेल. म्हणजे एक रेषा पुढं सरकेल तो फक्त. किती सरकेल? एक रेषा स्लीववरची एक रेषा म्हणजे 0.5 mm पुढं सरकेल. किंवा जेव्हा थिंबलचा आपण काय करू, एक फेरा पूर्ण करू. आणि हा थिंबलचा एक फेरा जो आहे तो आपण कशातून पूर्ण करणार आहोत, तर थिंबलच्या 50 भागातून पूर्ण करणार आहोत. थिंबलच्या 50 भागातून पूर्ण करणार आहोत. हीच फिफ्थ लाईन इज अ ड्रॉन अ लिटल लॉंगर. आता याच्यावर जी आखणी आहे, प्रत्येक 5वी रेषा जी काय केली आहे, थोडी इतर रेषापेक्षा लांब काढलेली. इतर रेषापेक्षा लांब काढलेली. नुसती लांब काढलेली नाही तर काय केली आहे, तिला नंबरिंग पण केलेलं आहे. लांब पण काढलेली आहे आणि तिला काय केलं, नंबरिंग केलेलं आहे. काय केलं आहे, 0, 5, 10, 15, 20, 25 असं. तसंच थिंबलवरती सुद्धा ज्या आखणी केली ही त्याच्या परिघाची, ते सुद्धा 50 भाग केले तर. आणि ते 50 भागातली प्रत्येक 5वी रेषा सुद्धा काय केली आहे, लांब काढली. आणि त्याच्यावर सुद्धा नंबरिंग केले 0, 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45 आणि 50 म्हणजेच काय 0 अशी याच्यावर आखणी केली असते. जर ही अशी आखणी केली नसती तर आपल्याला काय करावं असतं, 0पासून परत प्रत्येक वेळेस काय करावं असतं, किती रेषा झाल्या का ते आपल्याला एक एक करून मोजत बसवावं असतं. ते मोजायचं आपल्याला गरज पडू नये. नुसतं रिडिंग पाहिजे तर आपल्याला लगेच कळायला पाहिजे, पटकन आपल्याला रिडिंग घेता आलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी त्याच्यावरती प्रत्येक 5वी रेषा लांब काढली असते आणि त्याच्यावरती नंबरिंगसुद्धा केलं असतं. आता द झिरो ग्रॅज्युएशन ऑफ द टॉप अँड द 25 mm ग्रॅज्युएशन नियर द स्टॉप. म्हणजे झिरोचं ग्रॅज्युएशन कुठे आहे, ह्या मायक्रोमीटरच्या टॉपला म्हणजे सगळ्यात मागच्या बाजूला. आणि 25 mm कुठं आहे, तर इथं आहे बघा. कुठं आहे, नियर द स्टॉक, स्टॉकच्या जवळ. म्हणजे जेव्हा आपण स्टॉकच्या जवळ घेऊ आपण थिंबल, तेव्हा काय होईल, अर्थातच तुमचा एक्सटेन्शन रॉड जो आहे हा काय होईल, जास्तीत जास्त पुढं आलेला असेल. म्हणजे ते मोठ्यात मोठं त्याचं काय असणार आहे, रिडिंग असणार आहे. नंतर द बिव्हेल एज ऑफ थिंबल सर्क्युम्फरन्स इज ऑल्सो ग्रॅज्युएटेड इन 50 इक्वल पार्ट्स. म्हणजे याचा थिंबल तुम्हाला सांगितले आताच, थिंबलचे सुद्धा 50 भाग केले तर त्याच्यावर सुद्धा 0, 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45 आणि 50 अशी आखणी केली. प्रत्येक 5वी रेषा लांब काढली हे आहे. त्यानंतर लिस्ट काउंट याचा कसा आहे तो बघा. तर द ॲडव्हान्समेंट ऑफ द एक्सटेन्शन रॉड फॉर 1 फुल टर्न ऑफ द थिंबल इज 0.5 mm. म्हणजे थिंबलचा जर तुम्ही एक फेरा पूर्ण केला तर तुमचा जो एक्सटेन्शन रॉड आहे तो किती पुढं सरकतो, 0.5 mm पुढं सरकतो. का सरकतो, तर स्क्रू थ्रेडचं तत्व येते. स्क्रू थ्रेड त्याच्या एका फेऱ्यामध्ये त्याच्या पिच इतका पुढं सरकतो. या ठिकाणी सुद्धा पिच किती आहे, 0.5. म्हणजे थिंबलच्या एका फेऱ्यामध्ये एक्सटेन्शन रॉड जो आहे तो 0.5 mm पुढं सरकतो. थिंबल फुल टर्न इज इक्वली डिवायडेड इंटू 50 पार्ट्स. आता हे जे 0.5 mm पुढं सरकतो हा थिंबल, तर त्याच्या पूर्ण फेऱ्यातून सरकतो, थिंबलच्या फेऱ्यातून. आणि तो जो थिंबलचा फेरा आहे तर त्याचे किती भाग केले बा, 50 भाग केले. तर किती भाग केले, तर 50 भाग. म्हणजे 0.5 mm अंतर सरकण्यासाठी जो फेरा पूर्ण केला तो 50 भागात विभागला गेलेला आहे भाग. म्हणजे जर आपला थिंबलचा एक भाग किती, त्याची किंमत किती जर काढायची असेल तर आपल्याला काय करावं, 0.5ला 50ने काय करावं लागेल, भागावं लागेल. एक फेरा 0.5चा आणि त्याचे किती भाग येतं, 50. तर 50 भागात जर 0.5 mm अंतर असेल तर मग एका भागात किती, तर 0.5 भागिले 50 आपण या ठिकाणी केलं तर त्याचं 0.5ला 50ने भागलं तर त्याचं उत्तर तुमचं येतं बघा 0.01 mm. 0.01 mm म्हणजे 0.01 mm काय त्याचा लेस काउंट आहे. 0.01 mm काय त्याचा लेस काउंट आहे. आणि दिस इज द स्मॉलेस्ट मेजरमेंट ऑफ द डेप्थ मायक्रोमीटर. हेच काय, डेप्थ मायक्रोमीटरचं लहान लहान माप आहे. दिस इज ॲक्युरेसी ऑफ द इन्स्ट्रुमेंट. आणि यालाच ह्या मायक्रोमीटरची ॲक्युरेसी असं सुद्धा म्हटलं जातं. आता आपण पाहूया यूज ऑफ मायक्रोमीटर. युजेस ऑफ मायक्रोमीटर. ह्या मायक्रोमीटरचे उपयोग कशासाठी केले जातात. तर याचा पहिला उपयोग आहे टू मेजर द डेप्थ ऑफ होल्स. छिद्रांची खोली मोजणे. छिद्रांची खोली मोजण्यासाठी ह्या डेप्थ मायक्रोमीटरचा उपयोग होतो. टू मेजर डेप्थ ऑफ ग्रूव्ज अँड रिसेसेस. जे ग्रूव्ज असतात, स्लॉट असतात किंवा गाळे असतात त्यांची खोली मोजण्यासाठी ह्या डेप्थ मायक्रोमीटरचा उपयोग होतो. त्यानंतर मेजर द हाईट ऑफ शोल्डर्स. शोल्डर्स असं ना, शोल्डर्स
किंवा स्टेप्स किंवा प्रोजेक्शन्स यांची उंची मोजण्यासाठी ह्या डेप्थ मायक्रोमीटरचा उपयोग होतो. आता आपण शेवटच्या टप्प्यात आलोच बा. ह्या मायक्रोमीटरचा वापर करताना आपली जी काय काळजी घेतली पाहिजे हे आपण पाहूया. काळजी कशी घेतली पाहिजे किंवा त्याचा मेंटेनन्स कशी, देखभाल कशी केली पाहिजे. टू गेट द बेस्ट लाईफ स्पॅन आउट ऑफ युअर मायक्रोमीटर, इट इज इम्पॉर्टंट टू मेंटेन अँड टेक केअर ऑफ इट. टू गेट द बेस्ट लाईफ स्पॅन म्हणजे ह्या मायक्रोमीटर जर आपल्याला चांगलं आयुष्य मिळवायचं असेल, हे मायक्रोमीटर जर आपल्याला चांगला लाईफ टाईम चांगला चालला पाहिजे, याचं आयुष्यमान जर आपल्याला वाढवायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, टेक केअर. काय केलं पाहिजे आपल्याला, टेक केअर ऑफ इट, याची आपल्याला काळजी घेतली पाहिजे. काळजी कशी घ्यायची, यू शूड रेग्युलरली वाईप द सर्क्युफरन्स ऑफ द स्पिंडल अँड फेस ऑफ युअर मायक्रोमीटर विथ अ ड्राय सॉफ्ट क्लॉथ. ह्या मायक्रोमीटरचा स्पिंडल आणि त्याचा फेस हा सॉफ्ट ड्राय क्लॉथने म्हणजे मऊ कापडाने त्याला पुसला पाहिजे. खडबडीत कापडाने त्याला पुसला नाही पाहिजे, तर त्याचे स्क्रॅचेस येतील, मग आपल्याला त्याचं मायक्रोमीटरचं ते नीट माप कळणार नाही. बी केअरफुल नॉट टू ड्रॉप युअर मायक्रोमीटर. तुम्ही या मायक्रोमीटरची चांगली काळजी घ्या, तो हातातून खाली पडणार नाही यासाठी दक्ष राहा. बट इफ यू हॅव ॲक्सिडेंटली डॅमेज्ड युअर मायक्रोमीटर, जर समजा चुकून नाकून तुमच्याकडून कदाचित पडू नये तुम्ही काळजी घ्याच, पण जर कदाचित तुमच्याकडून पडला, डॅमेज झाला, तर काय करा, एन्श्युअर दॅट इट इज इन्स्पेक्टेड ॲक्युरेटली फॉर टेकिंग अ मेजरमेंट. तर तुम्ही त्याची काळजी करा, इन्स्पेक्शन करा त्या मायक्रोमीटरचं की हा माप घ्यायसाठी बरोबर आहे की नाही आहे, का हा मायक्रोमीटरचं माप काही चुकीच दाखवतोय, तर ते तुम्ही काय करा, त्याचं इन्स्पेक्शन तुम्ही करा. त्यानंतर यू मे नीड टू रिकॅलिब्रेट युअर मायक्रोमीटर. आता तुमच्या हातून मायक्रोमीटर पडला नाही, तुम्ही व्यवस्थित वापरला, पण वापरून सततच्या वापरामुळं मायक्रोमीटरच्या काही भागामध्ये झीज होत असते आणि त्यामुळं काही त्याच्या मापामध्ये काही फरक येऊ शकतो, काही बदल येऊ शकतो. तर तसं काही असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, त्या मायक्रोमीटर आपल्याला काही ठराविक कालावधीनंतर रिकॅलिब्रेट केला पाहिजे. म्हणजे थोडक्यात रिकॅलिब्रेट म्हणजे काय, तर एक डिपार्टमेंट असतं, त्या ठिकाणी तुमचे जे इन्स्ट्रुमेंट असतात ते ठराविक कालावधीनंतर ते रिकॅलिब्रेट म्हणजे त्याला आपण काय म्हणूया, त्याला ते माप घ्यायला योग्य येतं असं प्रमाणपत्र आपल्याला निघून मिळतं आणि त्याप्रमाणे मग आपण तो मायक्रोमीटर पुढच्या कामासाठी वापरू शकतो. बघा, अप्लाय अ स्मॉल अमाऊंट ऑफ मल्टीपर्पज ऑइल टू इट्स एक्सटेरियर युजिंग अ लिंट फ्री क्लॉथ कंसात सॉफ्ट क्लॉथ टू प्रिव्हेंट करोजन अँड रस्ट. तुमचा मायक्रोमीटर गंजू नये, त्याला रस्ट लागू नये, रस्टी होऊ नये म्हणून तुम्ही काय करायचं आहे, त्या मायक्रोमीटर जे एक्सटेरियर भाग आहे त्याला मल्टीपर्पज ऑइल जे असतं बा, मल्टीपर्पज ऑइल म्हणजे काय, आपण रेग्युलर ऑइल, त्या ऑइलचा काय करायचा, कशाने, मऊ कापडाने त्याला काय करायचं, हलकंसं पुसायचं, म्हणजे जेव्हा काय होईल, पातळसा थर येईल आणि त्या मायक्रोमीटरचं गांजण्यापासून संरक्षण होईल. इट वुल बी प्रुडंट टू ऑइल द इंटरनल थ्रेड ऑफ द मायक्रोमीटर. इट वुल बी प्रुडंट म्हणजे काय, हितावय, शहाणपणाचं ही गोष्ट. काय शहाणपणाची गोष्ट आहे, टू ऑइल द इंटरनल थ्रेड ऑफ द मायक्रोमीटर. मायक्रोमीटरचे आतील आटे जे येतं त्याला ऑइलिंग करणं, त्याला हलकंसं ऑइल देणं हे चांगलं आहे, शहाणपणाचं आहे किंवा समजूतदारपणा. म्हणजे ते आपल्याला काय होईल, त्याच्यामुळं ते चालेल चांगला तो आहे की नाही, त्याची मूवमेंट फ्री होईल, म्हणून त्याला हलकंसं ऑइलिंगसुद्धा केलं पाहिजे. मोस्ट मायक्रोमीटर कम विथ अ प्रोटेक्टिव्ह स्टोरेज केस टू कीप देम व्हेन नॉट इन यूज. सगळे मायक्रोमीटर जे येतं त्यांना एक बॉक्स दिलेला असतो कंपनीनं, त्याला आपण स्टोरेज केस म्हणूया. तर आपलं जेव्हा काम नसतं तेव्हा ते मायक्रोमीटर स्टोरेज केसमध्येच परत स्टोअर केले पाहिजेत. मी तर असं म्हणेल, बरेच काही विद्यार्थी काय करतात, मायक्रोमीटर वापरायला नेतात आणि वापरून झाला माप घेतलं की तिथंच मशीनवर इकडे तिकडे ठेवून देतात.
परंतु वापरताना किंवा काही हे करताना तो इकडे सरकवल्यामुळं त्याच्यावरती स्क्रॅच होऊ शकतात. तर त्यामुळं माझं असं सांगणं राहील की मायक्रोमीटर वापरायला घेताना किंवा कुठलेही इन्स्ट्रुमेंट वापरायला घेताना तुम्ही त्याचा बॉक्सही घ्या आणि बॉक्समधून घ्या, माप घ्या आणि माप घेतलं का परत त्याच्या बॉक्समध्येच ठेवा. म्हणजे काय होईल, तो व्यवस्थित तो प्रोटेक्ट होईल. त्या बॉक्समध्ये काय असतं, त्याला व्यवस्थितपणे त्याला ठेवण्याची जागा असते, त्याला कुशन असतं की जेणेकरून त्याला डॅमेज वगैरे किंवा स्क्रॅच वगैरे येणार नाहीत. अशा प्रकारे मित्रांनो आज आपण डेप्थ मायक्रोमीटर या पाठाची माहिती पाहिली. मला वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आता यानंतर आपण पुढचा व्हिडिओ जो पाहणार आहोत किंवा पुढचा पाठ जो आपण पाहणार आहोत तो आहे इनसाइड मायक्रोमीटर. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. थँक्यू, धन्यवाद.